नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला मार्च एप्रिल 2023 मध्ये विद्यापीठाची झालेली कॉन्टेम्पररी इंडियन एज्युकेशन या विषयाची प्रश्नपत्रिका इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया मार्च एप्रिल 2023 मध्ये झालेली विद्यापीठाची कॉन्टेम्पररी इंडियन एज्युकेशन या विषयाची बीएडची प्रश्नपत्रिका. सुरुवातीला प्रश्नपत्रिकेतील दिलेली माहिती वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. या ठिकाणी कोड दिलेला आहे DC 15/2022. फॅकल्टीचं नाव दिले फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. परीक्षेचं नाव दिले बीएड फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन CBCS पॅटर्न मार्च/एप्रिल 2023. एज्युकेशन कॉन्टेम्पररी इंडियन एज्युकेशन. या ठिकाणी परीक्षा झालेला वार ट्यूजडे, दिनांक 21/3/2023. टाईम ड्युरेशन 2 PM to 3 PM, 2 ते 3 दुपारी. त्याच्यानंतर टोटल टाईम दिलेला आहे 3 hours आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 75. आता सुरुवातीला काही सूचना दिलेल्या असतात, त्या नीट वाचा. नोट बी. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड सॉल्व एनी 2 फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4. थर्ड सॉल्व एनी 2 फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. तर याच्यामध्ये सुरुवातीचा प्रश्न हा टिपांचा असतो, तो काय बघूया. फर्स्ट क्वेश्चन, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3 15 मार्क्स. ए. एज्युकेशन इन बुद्ध इरा. B. सर्व शिक्षा अभियान. C. मीनिंग ऑफ एज्युकेशनल सोशोलॉजी. D. एज्युकेशनल कॉन्ट्रीब्युशन ऑफ अनुताई वाघ. ही फंडामेंटल एज्युकेशन. मराठी वर्षनमध्ये थोडक्यात टिपाल्या कोणत्याही 3. ए. बुद्धकालीन शिक्षण. B. सर्व शिक्षा अभियान. C. शैक्षणिक समाजशास्त्राचा अर्थ. D. अनुताई वाघ यांचे शैक्षणिक कार्य. ही मूलोद्योगी शिक्षण. तर 3 टिपा लिहायच्या आहेत. प्रत्येक टीप 5 मार्काला आहे. अशा एकूण 3 टिपा 15 मार्कासाठी तुम्हाला लिहायच्या आहेत. प्रत्येक टीप ही 1.5 पेजेस लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पॉईंट्स वगैरे, प्रस्तावना, शेवट, समारोप हे लिहिणं गरजेचं आहे. पण प्रत्येक वेळेस मुद्दे टाकावे तसं नाही आहे, पण मुद्दे लिहिले आणि त्याचं एक्सप्लेनेशन केलं तर व्यवस्थित त्या ठिकाणी दिसणार. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो आहे निबंध वजा एसे टाईप क्वेश्चन, लॉंग क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर अशा लॉंग क्वेश्चनचं 2.5 ते 3 पेजेस लिहिणं अपेक्षित असतं. दुसरा प्रश्न असा आहे दुसऱ्या पेजवर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एज्युकेशन. एक्सप्लेन रिलेशन बिटवीन एज्युकेशन अँड फिलॉसॉफी. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. शिक्षण म्हणजे काय, शिक्षण व तत्त्वज्ञानाचा परस्पर संबंध स्पष्ट करा. हा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज इम्पॅक्ट ऑफ वुड्स डिस्पॅच ऑन सेकंडरी एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. वुडच्या खलित्याचा माध्यमिक शिक्षणावरील प्रभाव लिहा. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, विच इम्पॅक्ट अकर्स ड्यू टू लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन ऑन स्कूल एज्युकेशन ऑफ इंडिया. मराठी व्हर्शनमध्ये हा प्रश्न असा आहे, जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरणाचा भारतीय शालेय शिक्षणावर काय परिणाम झाला. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये दुसरा, तिसरा, चौथा यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा यामधून सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. 5वा प्रश्न असा आहे, राईट द रोल ऑफ महात्मा गांधी इन इंडियन एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. महात्मा गांधी यांची भारतीय शिक्षणातील भूमिका सांगा. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, एक्सप्लेन ऑब्जेक्टिव्ह करिक्युलम अँड टीचिंग मेथड्स इन वैदिक एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, वैदिक शिक्षणाची उद्दिष्टे, अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती लिहा. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन, विच आर्टिकल्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर मेन्शन्ड इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड टू एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे, भारतीय संविधानातील शिक्षणविषयक कलमे व तत्वे सांगा. तर असा हा जो पेपर आहे हा जवळपास 75 मार्काचा पेपर आहे आणि तुम्हाला एकूण 5 प्रश्न सॉल्व करायचे आहेत.
प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा, तयारी करा. बेस्ट विशेष. थँक यू.